पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सदलगा शहरी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्याकडून ऊस दराबाबत रास्ता रोको आंदोलनस्थळी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांची भेट। सदलगा शहरातील नूतन बस स्थानकाशेजारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल सकाळी 9:30 वाजल्यापासून कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व इतर विविध संघटना यांच्याकडून ऊस दरासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 तास रास्ता रोको करून मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या। कर्नाटकातील रायबाग व त्या परिसरातील महाराष्ट्रात जाणारे ऊसाचे सुमारे 35 ते 40 ट्रॅक्टर आणि हलकी अवजड वाहतूक अडवण्यात आली। या चालू 2025-26 ऊसगळीत हंगामासाठी शेतकऱ्यांच्या ऊसाला विनाकपात प्रतिटन कर्नाटकातील साखर कारखान्याने 3,500 रुपये आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्याने 3,751 दर जाहीर करावा आणि ऊसाचे गाळप सुरू करावे अशी मागणी आंदोलकांनी व्यक्त केली। यावेळी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि कर्नाटक सरकार, साखर आयुक्त व बेळगाव जिल्हा पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून आपल्याविषयी असणारी ऊसदर प्रश्नांच्या संदर्भातील निवेदन देण्याची ग्वाही दिली। यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी जोपर्यंत कर्नाटकातील साखर कारखाने ऊसाला प्रतिटन विनाकपात 3,500 रुपये देत नाहीत तोपर्यंत आपल्या ऊसाला तोड घेणार नाही अशी सार्वजनिक प्रतिज्ञा केली। आंदोलकांनी उपतहसीलदार PB श्रीवंत, महसूल निरीक्षक MA नागराळे यांच्याकडे साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या निवेदनाच्या प्रती कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि इतर संघटना यांच्याकडून देण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, विवेक नवले, महावीर उदगावे, आनंद तारदाळे, संजू लठ्ठे, वैभव पाटील, संतोष नवले, सतीश पाटील, रवी गोसावी, उदयकुमार पाटील, अभयकुमार पाटील, बंटी पाटील, चांद शिरदवाड, प्रवीण पाटील, रवींद्र दीक्षित, प्रवीण संद्रे, माणिक चंदगडे, संजय कायकुल्ले, गुरुलिंग माने, सुकुमार उगारे, महावीर हुद्दार, मुबारक संधी, सुधीर मांगुरे, मुबारक संधी, मधुकर परगौंडर, संजीव कांबळे यांच्यासह शेकडो कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व इतर संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदलगा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರೈತರು ಕಬ್ಬಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ನಾನು ಬರೋಳಿದಾಗ ನೋಡಿನಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳು ನೀನೇ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅವರ ಬೇಡಿಕೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 3,500 ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಟನ್ನಿಗೆ ಬೇಡಿಕೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರದ್ದೊಂದು ವಿಚಾರ ಐತಿ। ಈಗಾಗಲೇ ಮಾರಾಟದಾಗ 3,470 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ ಶಿರೋಳ ಇರಬಹುದು, ಆಮೇಲೆ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ, ಆಮೇಲೆ ಇದು ನಮ್ಮ ಪಂಚಗಂಗಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಅವಾಡೆ ಜವಾರ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಮಾರು 3,470 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದರು। ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅದು ಒಪ್ಪಂದ ಆಗಿಲ್ಲ। ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 3,500 ಕೊಡಿ ಅಂತ ಒಂದು ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ। 150 ಕೊಡಬೇಕಂತ ನಾ ಒಂದ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ, ಸಕ್ಕರೆ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಾಗೂ ಕೂಡ ಉದ್ಭವ ಆಗಿತ್ತು। ಏನ ರೈತರು ಧರ್ನಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ವಿಧಾನಸಭೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ರೈತರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಟನ್ನಿಗೆ 300ರಿಂದ 350 ರೂಪಾಯಿ। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।